नमस्कार, मास्टर रेसिपीजच्या या नवरात्र विशेष भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत। आणि नवरात्र विशेष भागात एक विशेष प्रकार म्हणजे भगर आपल्याकडे असते, सोनपरी भगर। आणि या सोनपरी भगरीपासून आज काय करायचं? दहीवडा करायचा काय? हो सर। चला दहीवडा करूयात। आणि साधारण 1-1.5 तास आधी भिजवलेली भगर, आणि उकडलेला अर्धा बटाटा याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। हे असं व्हायला पाहिजे, दळदार। हे पातळ जर झालं तर साधारण 4 चमचे साबुदाणा पीठ त्यामध्ये घालायचं, आणि थोडंसं जिरं, आणि यामध्ये थोडंसं मीठ, आणि हे एकत्र करायचं। आणि तेल गरम झाल्यानंतर आपला प्रिय मित्र फ्राय पावडर, ज्याने तेल होईल हलकं, आणि हलकं झाल्यानंतर आपोआप ते कमी प्यायला जाईल। आणि याच्याबद्दल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अजून माहिती दिलेली आहे। आणि फ्राय पावडर जर हवी असेल तर खालील नंबरवर संपर्क साधा। जुना नंबर जर तुमच्याकडे असेल तर तो प्लीज त्याच्यावर फोन करू नका। आणि पाण्याच्या हाताने हा छान एक वडा पहिले एक काढून पाहू आपण। हा वडा जर हलका झाला नाही तर आपण याला छान फेटून घेऊ परत एकदा। आणि हा असा वडा ब्राउनिश तळून झाल्यानंतर याला पाण्यात घालायचा। हा असा छान स्पोरी झालेला आहे, फ्लफी झालेला आहे। आपण बाकी वडे तळून घेऊ। साधारण असं झालं तुम्हाला वाटतील वडे झाले, पण हे झालेले नाही आहेत, थोडे अजून ब्राउनिश व्हायला हवे। ज्यावेळी साबुदाणा आणि भगर एकत्र करून आपण त्याचे हे वडे बनवतो, त्याची एक महत्त्वाची टिप असे की तुम्हाला असं वाटतं की ते तळल्या गेले आहेत, खूप वेळ झाला, पण ते आतपर्यंत तळल्या गेले नसतात। त्यामुळे थोडेसे ब्राउनिश होऊ द्या आणि मग त्याला काढा। बघा साधारण आता हे ब्राउनिश असे बदामी रंगावर झाले, आणि हे डिरेक्टली पाण्यात घालायचे। यामध्ये थोडंसं मीठ आणि हे ताक आपल्याला घालायचं आहे, किंवा डिरेक्टली ताकात भिजवलं तरी चालते। भगर आणि साबुदाण्याचं पीठ आपण जेव्हा भिजवतो तर थोड्या थोड्याने ते घट्ट होतं। मध्ये मध्ये मग याच्यामध्ये असा 1-2 चमचे पाणी टाकायचं, आणि मग ते पीठ कामी आणायचं, नाही तर वडे ड्राय होतील तुमचे। भगरीचे आपण वडे बनवतोय, भगर आणि साबुदाणा त्याच्यामध्ये आहे। तर काय होतं की थोड्या थोड्या वेळाने ते आक्रसल्या जातं, त्यातलं पाणी शोषून घेतं, आणि मग नंतर वडा कडक होतो। तर मध्ये मध्ये याच्यामध्ये पाणी घालायचं अशा पद्धतीने। आणि दही वड्याचं दही तर तयार करावं लागेल, मग मलाईचं दही घोटून घ्यायचं, मिक्सरवर करायचं नाही, अशा पद्धतीने। बघा तुम्ही खाली अशा पद्धतीने हे चाळणीवर किंवा कापडात घोटून घ्यायचं, चाळणीवर सोपं पडतं। आणि नंतर यामध्ये चवीनुसार थोडी साखर आणि थोडंसं मीठ। बद्दलची एक छोटी पण महत्त्वाची टीप तुम्हाला देतो। कित्येक वेळा दही होतं आंबट, आणि मग ते आंबट दही जे असतं ते दही वड्यावर वगैरे चालत नाही। मग काय करायचं की दही आपण टांगून ठेवायचं, त्याचं पाणी काढायचं, आणि पाणी काढल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा बर्फ घालायचा, मग ते दही घोटायचं, आणि घोटल्यानंतर त्याच्यात थोडंसं दूध घाला, तर ते दही एकदम छान असं क्रीमी आणि कमी आंबट होईल। लक्षात ठेवा, महत्त्वाची टीप आहे। आणि हे ताकातून काढायचं, असं पिळायचं आणि ठेवायचं। आणि यावर काळी मिरी टाकू आपण, कारण लाल मिरची कोणाला चालत नाही, कोणाला चालते। तर या नवरात्रीमध्ये आपल्याला उपवासाचे दहीवडे बनवायचे आहेत। आणि मी तर असं म्हणतो की फक्त उपवासाची वाट कशाला बघता, किंवा नवरात्रीची वाट कशाला बघता, तुम्ही एरवी सुद्धा या भगरचे दहीवडे बनवू शकता। कारण भगर म्हणजे मिलेट्स, आणि ते शरीराला जास्त छान असतं। आणि त्यातल्या त्यात सोनपरी भगरीबद्दल मला अजून सांगावं लागेल की ज्याप्रमाणे विष्णुजी की रसोईच्या शाखा
अमेरिकेत आहेत, लंडनला आता उघडते आहे, त्याचप्रमाणे सोनपरी भगरसुद्धा जपानपर्यंत पोचलेली आहे. आणि मला खात्री आहे की लवकरच आपली सोनपरी भगर जशी जपानला पोचली तशी सगळ्या जगभरात पोचेल. आणि आता काय करायचं? लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं, शेअर करायचं. पाहत राहा मास्टर रेसिपीज आणि हे पाकिट लवकर घरी आणाल ना.